नमस्कार मित्रांनो. नवोदय सक्सेस अकॅडमी या आपल्या YouTube चॅनलवर सगळ्यांचं मी स्वागत करतो. आजचा आपला टॉपिक आहे मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय ते पाहूया. बघा, मूळ संख्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? प्राईम नंबर. मूळ संख्या काय, त्याची व्याख्या बघू. अशी कोणतीही संख्या की ज्या संख्येला एकने म्हणजे एकने प्रत्येक संख्येला भाग जातो. ज्या संख्येला एकने आणि फक्त त्याच संख्येने भाग जातो. एकने आणि फक्त त्याच संख्येने म्हणजे इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, त्या संख्येला काय म्हणतात? तर मूळ संख्या म्हणतात. आता बघा, जर समजा एक उदाहरण घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल मी लिहिलं इथं 4. तर कसं ओळखायचं मूळ संख्या आहे की नाही? या 4ला एखाद्या संख्येने भाग जातो का? तर बेदोनी 4. 2च्या पाड्यात 4 येतो, बरोबर. बे एक बे, बेदोनी 4. 4ला 2 न भाग घेतला म्हणजे ही 4 ही मूळ संख्या आहे का? तर ही मूळ संख्या नाही, बरोबर. अजून उदाहरण बघा, आपण लिहिलं समजा 5. तर 5ला 1 ने भाग जातो, बरोबर. 1 ने 5 2 ने जातो का? नाही. 3 ने जातो का? नाही. 4 ने? नाही. 5ला फक्त 5 ने आणि 1 नच भाग जातो, बरोबर. आणि म्हणून या संख्येला म्हणायचं मूळ संख्या. इतर कोणत्याही संख्येने त्या संख्येला भाग जात नाही. उदाहरणार्थ इथं अजून बघा, इथे लिहिलं आपण 3. 3ला दुसऱ्या कोण्या संख्येने भाग जातो का? नाही. 3ला फक्त 3 नेच भाग जातो. 5ला फक्त 5 नेच भाग जातो, ओके. 7ला फक्त 7 नेच भाग जातो. 11ला फक्त 11 नेच भाग जातो. 13ला फक्त 13 नेच भाग जातो. अशा पद्धतीनं एकूण 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत ते आपण आता बघूया. आता आपण 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या पाहूयात. बघा, पूर्ण समोर आता सुरुवात करूयात. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, बरोबर. 23, 29, 31, त्यानंतर 37, बरोबर. समोर बघा, 41, 43, 47, 53, 59, 61, बरोबर. समोर 67, 71, 73, 79, 83, 89 आणि शेवटच्या ओळीत एकच आहे, ती म्हणजे 97. आता ह्या एकूण संख्या किती होणार? या ज्या आपण सर्व या संख्या बघितल्या त्या तुम्ही कमेंटमध्ये सर्व मूळ संख्या लिहायच्या आणि कमेंट करून सांगायच्या की कोणकोणत्या एकूण संख्या आहेत. आता आपण या पाहू किती एकूण संख्या आहेत. तर ह्या जर आपण पूर्ण काउंट केल्या, बरोबर, तर या पूर्ण संख्या होतात 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहे. म्हणजे आपल्याला आता लक्षात आलं की 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत? 25. तर त्या कोणत्या त्या आपण इथे बघितल्या. तर तुम्ही सर्वांनी विद्यार्थ्यांनी काय करायचं? कमेंटमध्ये सर्व मूळ संख्या लिहायच्या. ठीक आहे.